ग्रामसेवकाचे निलंबन, भ्रष्टाचारी ग्रामसेवकाचे निलंबन, भ्रष्टाचारी ग्रामसेवकाचे निलंबन। बदली करूनही तक्रारी असूनही ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक हे 4 सोडण्यास तयार नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी तसंच ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले। हेडावे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जेवी पाटील यांच्या विरोधात याआधीही ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानं त्यांच्या जागी गुरुदास भोई यांना नेमणुकीच्या ऑर्डर बीडीओंनी दिल्या आहे। मात्र ग्रामसेवक जेवी पाटील हे 4 सोडायला तयार नसल्यानं सरपंच उपसरपंच पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी 21 रोजी बीडीओंना निवेदन दिलं असून या निवेदनात सदर ग्रामसेवक हे मासिक मीटिंगांना गैरहजर राहतात, पाणीपट्टी तसंच घरपट्टी भरल्याच्या पावत्या देत नाही, तसंच अपंगत्वाचं कारण पुढे करून खोटे गुन्हे दाखल करतात, असे आरोपही यावेळी करण्यात आले। आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत हेडावे गावातील ग्रामस्थ व तसेच पदाधिकारी, कारण यासाठी की आमच्या गावातील ग्रामसेवक जितेंद्र विनायक पाटील हे जवळजवळ 1.5 महिन्यापासून गावी हजरच झाले नाहीत। त्यामुळे गावाचे वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे गुरढोरांना पाणी मिळत नाही, गावाला पाणी मिळत नाही। परस्पर ठराव देणे, परस्पर लोकांना कागद देणे, तसेच पूर्ण दप्तर जे गावाचे सोबत घेऊन फिरतो आणि गावात हजेरी राहत नाही, लोकांचे कामं होत नाही, विकासाचे कामं रखडलेले आहेत। आम्ही आतापर्यंत 25 ते 30 निवेदनं बीडीओ साहेबांना दिलेले आहेत, परंतु बीडीओ साहेबांनी तो अपंग आहे याचे कारण पुढे करून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। अशा या भ्रष्टाचारी आणि ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई व्हावी, तसेच त्याचे निलंबन व्हावे अशी आमची मागणी आहे। त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण या माणसाने याच 2-4 दिवसात चोरीही केलेली आहे आणि त्याच्यावर चोरीचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। अशा भ्रष्टाचारी आणि गावात विकास कामांना आडफाटा आणणाऱ्या जितेंद्र विनायक पाटील ग्रामसेवक याच्यावर सक्त कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। आणि सर्व ग्रामस्थ आम्ही आज इथं जमलेलो आहोत। आज आम्ही पंचायत समितीच्या गेटला लॉक केलेला आहे। आम्ही कुठलेही कामकाज होऊ देणार नाही जोपर्यंत या ग्रामसेवकावर कडक आणि सक्तीची कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या ग्रामपंचायतला सुद्धा कुलूप लावणार आहोत आणि पंचायत समितीच्या गेटला सुद्धा कुलूप लावणार आहोत। जो काही परिणाम होईल त्याला सर्वस्वी जबाबदार आजचे बीडीओ राहतील अशी आम्ही या माध्यमातून सूचना करीत आहोत। या ग्रामसेवकांना चार्ज न सोडल्यास 22 रोजी पंचायत समितीसमोर सर्व ग्रामस्थ मिळून जन आंदोलन करू असा इशारा निवेदनात देण्यात आला। निवेदनावर सरपंच मनीषा भास्कर पाटील, उपसरपंच गुलाब धोंडू पाटील, सदस्य कैलास बागुल, युरोपा पाटील, माजी पोलीस पाटील सुरेश ढिवरे, ग्रामस्थ कुंदन पाटील, दिलीप पाटील, रेखा पाटील, सरला पाटील, भीमराव पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत।